सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी खरा विरोधी पक्षच उरलेला नाही अशी तक्रार वारंवार केली जाते. राजकारण बदलत असताना निवडणूक आयोग असो किंवा इतर स्वायत्त संस्था या सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली गेल्याचा आरोप होतो. अशा परिस्थितीत थेट केंद्र सरकारवर आणि सत्ताधाऱ्यांवर परखड आणि प्रखर भूमिका घेणारे नेते आज फार कमी झालेत. आणि या मोजक्या नेत्यांमध्ये एक नाव घेतलं जातं ते म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं. लक्षात घ्या, हा व्हिडिओ त्यांचं कौतुक करण्यासाठी अजिबात नाहीये, पण एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेण्यासाठी आहे. कारण मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी स्वतः काळा कोट घालून न्यायालयात उतरल्यात. निवडणूक आयोगाच्या विरोधात केस लढवतात. नेमकं असं काय झालं की पश्चिम बंगालवरून त्यांना दिल्लीत यावं लागलं, युक्तिवाद करावा लागला? मुख्यमंत्री असताना त्या वकिली करू शकतात का? नेमकं काय घडलं असं की या गोष्टीची चर्चा होते? या सगळ्याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. या दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या विरोधात स्वतः केस लढतायत, युक्तिवाद करतायत. कोर्ट रूम वकिलांनी भरलेला आहे. याचं कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा युक्तिवाद पाहण्यासाठी. युक्तिवाद पार पडल्यानंतर प्रत्येक जण त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतोय, गर्दी होतीये. आणि तितक्याच प्रखरपणे पश्चिम बंगालसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लढतायत. खरं तर हे सगळं प्रकरण चर्चेत इतकं आलं नसतं. हे चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पश्चिम बंगालमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊ घातणाऱ्या किंवा एप्रिलमध्ये होणाऱ्या म्हणजे पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका. मग नेमकं असं काय झालंय सांगते. आता या ज्या निवडणुका असतात विधानसभेच्या, या निवडणुका पारदर्शक, न्याय आणि योग्य पद्धतीनं पार पडाव्यात यासाठी काम करणाऱ्या उमेदवार अर्ज स्वीकारणं किंवा छाननी करणं, चिन्ह वाटप करणं, मतदान प्रक्रिया, मतमोजणी या सगळ्याच्या जबाबदाऱ्या असलेल्या निवडणूक आयोगाच्या विरोधातच ममता बॅनर्जी कोर्टात उतरल्यात. मग प्रश्न असा आहे की नेमकं असं काय घडलंय की मुख्यमंत्र्यांना थेट दिल्लीत यावं लागलंय आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात उतरावं लागलंय? सुरुवातीपासून मी सांगते. आता जसं मी उल्लेख केला त्यानुसार विधानसभेच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत आणि या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात म्हणून एक प्रक्रिया केली जाते ज्याला सर अर्थात SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं म्हटलं जातं. याचाच अर्थ मतदार यादीची विशेष सखोल तपासणी. म्हणजे आता नुकताच बिहारमध्ये जी निवडणूक पार पडली ना, ती देखील निवडणुकीपूर्वी तिथं देखील ही प्रक्रिया करण्यात आली होती. आता यामध्ये केलं काय जातं तर यामध्ये या प्रक्रियेत बनावट मतदारांची नावं काढली जातात. मृत व्यक्ती असेल ज्यामुळे मतदान होणारच नाही त्यांची नावं वगळली जातात. स्थलांतर झालेल्यांची नावं दुरुस्त केली जातात आणि पात्र मतदारांची नावं योग्य ठिकाणी म्हणजे जर त्यांचा मतदारसंघ बदलला असेल, पत्ता बदलला असेल तर त्या ठिकाणी ती टाकली जातात. आता या सगळ्या गोष्टी करण्यात येतात. आता आणि ही जी प्रक्रिया होती ती बंगालमध्ये ही निवडणुका होणार आहेत म्हणून पार पडते. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ती म्हणजे परवानगी दिल्यानंतर आता ही प्रक्रिया राबवली जाते. आणि ही प्रक्रिया पार पडत असताना ममता बॅनर्जी सरकारचा असा आरोप आहे की या ठिकाणी अनेक मतदारांची नावं अचानकच यादीतून वगळली गेली आहेत. काही गटांच्या मतदानाचा अधिकार यामुळं बाधित झालाय आणि म्हणूनच या कारणामुळं काही प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेत. एवढंच नव्हे तर खुद्द त्यांनी निवडणूक प्रमुख ज्या अधिकारी आहेत त्यांना पत्र लिहिली आहेत, पण हवा तो रिस्पॉन्स त्यांना मिळालेला नाहीये. आणि म्हणूनच ही जी निवडणूक आयोगाची प्रक्रिया राबवली जाते सरची, याच्याच विरोधात ममता बॅनर्जी कोर्टात गेल्यात. म्हणजे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की एखाद्या राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री स्वतः कोर्टात उभ्या राहून युक्तिवाद करतात. आता हा युक्तिवाद 2 ते 3 दिवसापूर्वी पार पडलाय. पुढची तारीख सोमवारी येणार आहे. पण हा युक्तिवाद मांडत असताना ममता बॅनर्जी नेमक्या काय म्हणाल्यात हे जाणून घेणं यासाठी आपल्याला महत्वाचं आहे. तर बघा, त्या म्हणाल्या नावे जोडण्यासाठी नाही तर नावे काढण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते. निवडणुकीच्या अगदी तोंडावर फक्त बंगाललाच टार्गेट करण्यात आले. 24 वर्षानंतरच का आणि 2 महिन्यात करण्याची एवढी घाई काय आहे? जे काम 2 वर्षात पूर्ण होईल असं आहे. तेव्हा हा जो निवडणुकीचा काळ आहे, जो पीक काढणीचा काळ आहे, लोक शहरात राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत, तेव्हा नोटिसा काढून लोकांना त्रास का दिला जातो? म्हणजे त्या ठिकाणी आता बंगालमध्ये काढणीचा पेरणीचा काळ सुरू आहे. जर तुमच्या मतदार यादीत किंवा माहितीमध्ये जर बदल असतील तर तुम्हाला त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि मगच तुमचं नाव मतदार यादीत दिसून येतं. मग त्या प्रक्रिया पूर्ण करायला आता लोकांना वेळ नाहीये, कारण या सगळ्या गोष्टी शेतीची कामं सुरू असतात आणि ही जी प्रक्रिया आहे सरची
ही व्यवस्थितपणे योग्य पद्धतीने करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागतो. तरी ही निवडणुका जवळ आल्यात म्हणून इतकी गडबड का केली जातीये? मुद्दामून पश्चिम बंगालमध्येच हे सगळं केलं जातंय का? हा त्यांचा युक्तिवाद होता. तिसरं असं, समस्या अशी आहे की सगळं काही संपल्यानंतरही आम्हाला न्याय मिळत नाहीये. न्याय दारामागं रडतोय असं वाटतं. तेव्हा आम्हाला वाटलं की आम्हाला कुठेही न्याय मिळत नाही. मी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिली आहेत. मी फार मोठी व्यक्ती नाही. मी माझ्या पक्षासाठी नाही तर लोकांसाठी लढते. अर्थात मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे ही जी प्रक्रिया आहे ज्यातून नावं वगळली जातेत, या सगळ्याच्या संबंधित त्यांनी म्हणजेच ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगांना पत्र लिहिलं होतं, पण त्याची उत्तरं मिळाली नाही. त्यांची भेट घेण्यात आली, मात्र हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि म्हणूनच न्याय मागण्यासाठी आपण इथे आला आहोत. मी पक्षासाठी नाही तर मी लोकांसाठी, पश्चिम बंगालमधील ज्या लोकांना मतदानाचा अधिकार आहे जो त्यांच्याकडून हिरावून घेतला जातोय त्यांच्यासाठी लढत आहे, असंही त्या म्हणाल्यात. आता या सगळ्याचा परिणाम असा झालाय की हा युक्तिवाद झाल्यानंतर निवडणूक आयोगाला, न्यायालयानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितलेत. निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आणि सोमवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेत. पुढील तारीख ही सोमवारीच ठेवण्यात आली आहे. ज्यामुळं पश्चिम बंगालवरून थेट ममता बॅनर्जी दिल्लीत आला, युक्तिवाद केला, त्याचा कुठंतरी उपयोग झालाय. निवडणूक आयोगाला याचा चांगलाच दणका बसलाय असं आपण म्हणू शकतो. आता मुद्दा असा आहे की राजकारणी अर्थात मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी कोर्टात केस लढू शकतात का? तर बघा, ममता बॅनर्जी यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे LLB ची पदवी आहे. त्यामुळे त्या न्यायालयासमोर युक्तिवाद करू शकतात. 33 वर्षांनंतर त्यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात वकील म्हणून हजेरी लावली. त्यांचं शिक्षण LLB मधून झालं असलं तरी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस बंद केली होती. त्यांची शेवटची वकिली म्हणून न्यायालयातील त्यांची हजेरी 10 फेब्रुवारी 1994 रोजीची होती. त्यावेळी त्या पश्चिम बंगालच्या जिल्हा न्यायालयात हजर होत्या आणि तो खटला त्यांनी जिंकला देखील होता. त्यांनी कोलकाता विद्यापीठाच्या जोगेशचंद्र चौधरी कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यामुळे त्या न्यायालयात स्वतः लिगली युक्तिवाद करू शकतात. 2011 मध्ये त्यांच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर 2011 मध्ये 34 वर्ष सत्ता असलेल्या डाव्या पक्षांना पराभूत करत त्या पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्या. त्यांची ही सत्ता 2016 आणि 2021 मध्ये हॅट्रिक करत कायम राहिली आणि आता 4थ्या टर्मसाठी तयारी करत असताना त्या थेट निवडणूक आयोगाच्या विरोधात उभ्या राहिल्यात. अर्थात अप्रत्यक्षपणे भाजप पक्षाने हे सगळं करून घेतल्याची टीका करताना आणि भिडताना त्या दिसतात. भाजपसोबत भिडण्याची किंवा थेट मैदानात उतरण्याची ही ममता बॅनर्जी यांची पहिली वेळ नाही आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री दिल्ली गाठतात, कोर्टात युक्तिवाद करतात, निवडणूक आयोगाच्या विरोधात लढतात, निवडणूक आयोगाला न्यायालय नोटीस द्यायला सांगतं. या सगळ्या घडामोडी या निवडणूक आयोगासोबत केंद्रातील सत्ताधारी पक्षालाही थोडीशी अवघड जाणार आहे, हे मात्र नक्की. ममता बॅनर्जीच्या या युक्तिवादाबद्दल, या लढ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.